राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी पुढील सभेमध्ये पाणीपट्टी वाढ रद्द केली नाही तर या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन दाद मागून नागरिकांना न्याय देणार आहे, असे सर्वपक्षीय नेत्यांनी देवळाली प्रवरा नगर परिषदेवरती काढलेल्या पाणीपट्टी वाढीच्या विरोधातील मोर्चात म्हटलंय। देवळाली प्रवरा नगर परिषदेनं केलेल्या पाणीपट्टी दरवाढीच्या विरोधामध्ये शुक्रवारी 6 मार्च रोजी सकाळी 11 वाजता नगर परिषद कार्यालयावरती सर्व पक्षांच्या वतीनं धडक मोर्चा काढण्यात आला। शहरामधील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक इथे मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाले होते। बाजारतळ येथील समर्थ बाबूराव पाटील महाराज मंदिर इथून मोर्चास प्रारंभ झाला। यावेळी वाढीव पाणीपट्टी रद्द करा, पाणीपट्टी दरवाढ कमी करा अशा जोरदार घोषणा देत आंदोलकांनी नगर परिषद सत्ताधारी प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे। वाढीव पाणीपट्टीमुळे सर्वसामान्य नागरिकांवरती आर्थिक ताण येत आहे, असं आंदोलकांनी म्हटलंय। नगर परिषद सत्ताधाऱ्यांनी पाणीपट्टीचा दर वाढवल्यानं नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा अथवा दर कमी करावेत अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। या संदर्भात सर्व पक्षांच्या वतीनं नगर परिषदेचे मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांना निवेदन देण्यात आलं। तर यावेळी बोलताना मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील म्हणालेत की पुढील सभेमध्ये आपण दिलेल्या निवेदनाचा विचार करून मी निश्चितपणे मुद्दा मांडून आपल्या प्रतिक्रिया सभेमध्ये मांडणार आहे। दरम्यान वाढीव पाणीपट्टीचा निर्णय मागे न घेतल्यास पुढील काळामध्ये आणखी तीव्र आंदोलन करून सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेत दाद मागणार असल्याचे सर्व पक्षीय नेते मंडळी यांनी म्हटलंय। तर यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन सप्तर्षी आणि पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता। यावेळी RPIचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे, प्रहारचे आप्पासाहेब ढूस, शिवसेना नेते प्रशांत मुसमाडे, दत्ता कडू, काँग्रेसचे वैभव गिरमे, वंचितचे नगरसेवक संतोष चोळके तसेच नगरसेवक दासू पठारे, सुनीता थोरात, पल्लवी ढूस, शरद वाळुंज, नानासाहेब कदम, शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, कुमार भिंगारे, प्रशांत काळे, अनिल चव्हाण, प्रकाश सोनी, किशोर कोबरणे तसेच बाळासाहेब खुरुद, भाऊसाहेब गुंजाळ, विजय गव्हाणे, सुनील विश्वासराव, भगवान गडाख, बाळासाहेब पडागळे तसेच बंटी लोंढे, नानासाहेब उंडे, मदिना शेख, तैनूर पठाण, वसंत कदम, राजेंद्र लांडगे, राजू थोरात, संजय मुसमाडे आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक इथे उपस्थित होते। प्रामाणिकपणे इच्छा आहे की देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी या वाढीव पाणीपट्टीचा विचार करून ही पाणीपट्टी कमी कशी करता येईल अथवा जी पहिली 1800 होती त्यांनी आता 3000 केली, त्याच्याऐवजी 2021 कशी करता येईल यासाठी अध्यक्षांनी प्रयत्न करावा आणि आम्ही त्यांचा सन्मान ठेवू। परंतु गावामध्ये कुठलाही मोठा रोजगार, कुठलाही मोठा उद्योग नसताना आपलं देवळाली प्रवरा शहर हे मोठं एकदम खेड शहर आहे, याला फार मोठा असा शहराचा दर्जा नाही, त्यामुळं लोकांना रोजगार नाही, माता भगिनीला काम जास्त नाही, म्हणून नगराध्यक्षांनी या वाढीव पाणीपट्टीचा विचार करायला पाहिजे। तर त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं होतं की प्रशासनाने 4000 रुपये पाणीपट्टी केलेली आहे। मी तुम्हाला पहिल्यांदा सर्वांना हे सांगू इच्छिते की प्रशासनाने 4000
की प्रशासनाचा प्रस्ताव आहे 4,000 पाणीपट्टीचा आणि आता सध्याची पाणीपट्टी 1,800 रुपये आहे. तर 1,800 रुपयामध्ये पाणीपट्टी वाढवून त्यांनी 3,000 रुपये पाणीपट्टी केलेली आहे. तर विरोधकांनी स्पष्ट असा विरोध तिथे नमूद केलेला आहे की आम्हाला 3,000 पाणीपट्टी ही मान्य नाहीये. आपल्या गावामध्ये कोणताही रोजगार नाहीये, इथे कोणते मोठे मोठे व्यवसाय नाहीये, शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव नाहीये, उत्पन्न नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये पाणीपट्टी वाढवून फक्त गोरगरिबांचं कंबरड मोडण्याचं काम इथे केलेलं आहे. आणि प्रशासनाला मी विनंती करू इच्छिते, आम्ही वारंवार त्यांना सांगितलेलं आहे, आम्ही पातळीदारांनी सांगितलेलं आहे की पाणीपट्टी ही गोरगरिबांना परवडणारी अशी नाहीये. पाणीपट्टी वाढ करू नका असं आम्ही अजिबात सांगितलेलं नाहीये. आम्ही सांगत होतो की 1,800 रुपयाची पाणीपट्टी ही 2,000 रुपये करा आणि ऐकत नसताना नंतर आम्ही भविष्यावर येऊन थांबलो. परंतु त्यांनी ऐकलेलं नसताना कोणत्याही विरोधकांना विचारात न घेता त्यांनी मनमानी कारभार तिथे केलेला आहे. त्यांनी खुर्चीवर बसून मी पीठासीन अधिकारी आहे, मी पीठासीन अधिकारी आहे, अधिकार घेण्याचा निर्णय मला आहे, शिवाला सुद्धा बोलण्याचा अधिकार आम्हाला नाहीये. शिवाला बोलण्याचा अधिकार नाही, कारण सगळे निर्णय घेण्याचा अधिकार पीठासीन अधिकाऱ्याला असतो. मग खुर्चीवर बसण्यापासून विषय असो नाही तर कोणताही अजिंठावाचा विषय असो, तो विषय फक्त आम्ही मनमानी कारभार करूनच करणार, निर्णय घेणार असं त्यांचं म्हणणं आहे. या निमित्ताने मी इथं गृहीत धरलेलं आहे अशाही सगळ्या नगरसेवकांचा मी इथं जाहीर निषेध करते की ज्यांनी अजिबात गोरगरिबांची जाणीव ठेवलेली नाहीये, की ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे त्या निदान एका मताची जाणीव तरी तुम्ही ठेवा की आपल्याला इथं कशासाठी आलेलो आहोत आणि आम्हाला सांगता की आम्ही गावाच्या विकासासाठी आलेलो आहोत. मग आम्ही काय फक्त विरोध करायला आलो होतो तिथं? आम्हाला पण गोरगरिबांच्या ज्यांच्यामध्ये आम्ही राहतो, ज्यांच्यामध्ये आम्ही रोज वागतो, ज्यांच्यामध्ये रोज आम्ही वावरतो, आम्हाला त्यांच्या दुःखाची जाणीव आहे. ज्यांच्या पाणीपट्ट्या थकलेल्या आहेत, ज्यांच्या घरपट्ट्या थकलेल्या आहेत, आम्ही त्यांना अगोदर सांगितलं होतं की लोकांच्या घरपट्ट्या थकलेल्या आहेत, पाणीपट्ट्या थकलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांच्या बाजून बोजा टाकू नका. जर तुम्हाला पाणीपट्टी वाढवायची असेल अजून 1-2 वर्षांनी तुम्ही विचार करा. तर ते आम्हाला सांगतात की पालिका अगोदरच कर्जात बुडलेली आहे, पालिका जर अजून कर्जात बुडलेली आहे तर तुम्ही त्याचा बोजा जनतेवर टाकणार का? महेश दाने, C24 तास, देवळाली प्रवरा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.